हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इन्सर्शन सॉर्टचा हा एक्झाम्पल बघितलं होतं, कसं सॉल्व्ह करायचं, कशा दोन बकेट्स असतात ते बघितलं. तर मागच्या लेक्चरमध्ये ते जरा आवाजाचा प्रॉब्लेम होता, ते माईक यूज केलता नवीन, तर त्यासाठी त्याच्यामध्ये जरा क्लिअर आवाज आला नाही. तरी त्याच्यात येत आहे आवाज चांगला तसा. तरी तुम्ही ते डिटेलमध्ये जरा हेडफोनचा यूज करून ते लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला आणखीन क्लिअर आवाज येऊन जाईल आणि ते तुम्हाला एक्झाम्पल समजेल आणि काय बोलत आहे ते सुद्धा समजेल. तरी मी एकदा शॉर्टमध्ये सांगून देतो की जो एलिमेंट आपल्याला या बकेटमध्ये इन्सर्ट करायचा, सॉर्टेड बकेटमध्ये, तो एलिमेंट तिथे इन्सर्ट करायचा. आधी कोणता एलिमेंट आहे त्याच्या राईट साईडला टाकायचा आहे की लेफ्ट साईडला टाकायचं आहे ते आपल्याला बघायचं आणि ते बघून बघून टाकायचं. शेवटी सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही शेवटच्या पासला येता तेव्हा तुम्हाला एक अनसॉर्टेड ॲरे हा एम्प्टी दिसेन आणि बाकी सॉर्टेड ॲरे हा फुल दिसेन. मग हा तुमचा सॉर्टेड ॲरे आपल्याला शेवटी भेटून जाईल. 4 मार्कासाठी तुमचा हा एक्झाम्पल येऊ शकतोय मित्रांनो. मित्रांनो, प्रोग्राम याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, कारण की प्रोग्राम याच्या आधी इतका आलेला नाही हा प्रोग्राम. पण तरी शिकून घेतलेलं काय वाईट आहे? तरी शिकून घेतलेलं काहीच वाईट नाही मित्रांनो. तुम्ही शिकून घेण्याच्या ऐवजी हे समजून घेत जा प्रोग्राम. तुम्ही काय करत जा, याचे लॉजिक डायरीमध्ये लिहून ठेवत जा. बबल सॉर्टचं, सिलेक्शन सॉर्टचं, इन्सर्शन सॉर्टचं लॉजिक डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवत जा, जेणेकरून प्रत्येक लॉजिक मध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. कारण की ह्याचं बी काम तेच आहे, बबल सॉर्टचं बी काम तेच आहे आणि सिलेक्शन सॉर्टचं बी काम तेच आहे. तिन्हीचं काम तेच आहे, पण तुम्ही कन्फ्यूज होता म्हणून तिन्ही मध्ये फॉर लूप्स आहेत, तिन्ही मध्ये आय आहे, तिन्ही मध्ये जे आहे, व्हेरिएबल्स तेच आहेत, स्वॅपिंगचं लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये स्वॅपिंगचं लॉजिक नाही तुमचं इन्सर्शन मध्ये, पण बाकीच्या दोन्ही मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होता म्हणून म्हणत आहे मित्रांनो, तुम्ही डायरीमध्ये एखाद्या काय करा, तुम्ही हे लॉजिक्स लिहून ठेवा आणि तुम्ही वाटल्यावर एखाद्या स्टिकी नोट्स वरती लिहून ठेवा आणि तुम्ही जिथं स्टडी रूम वगैरे असेल तुमची, तिथं बसत जिथं तुम्ही अभ्यासाला बसत असताना तिथं ती चिटकून ठेवा, जेणेकरून तुमचं सारखं सारखं त्याच्यावर लक्ष जाईल आणि ते तुम्हाला नजरेखालून गेल्यावर त्याच्यामधला तुम्हाला चांगलाच डिफरन्स समजून जाईल आणि तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला ते प्रोग्राम जर आले तर लिहिता येतील, त्याच्यावरून तुमचे मार्क्स कटणार नाहीत. पण जास्ती तर फोकस तुम्ही एक्झाम्पल्सलाच करा, कारण की इन्सर्शन सॉर्टचे एक्झाम्पल, सिलेक्शन सॉर्टचं एक्झाम्पल आणि बबल सॉर्टचं एक्झाम्पल, तिन्हीचे एक्झाम्पलवर तुम्ही फोकस केला पाहिजे. यानंतर आपण क्विक सॉर्ट बघणार आहोत, पण उद्याच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण प्रोग्राम बघणार आहोत. तर चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि प्रोग्राम बघूया. त्याआधी प्रोग्राम मध्ये काय काय आहे ते समजून घ्या. आधी काय करायचं आपल्याला, व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, ॲरे डिक्लेअर करायचे 10 नावाच्या साईजचा. युजर कडून एन म्हणजे युजर कडून साईज घ्यायची आहे ॲरेची. त्यानंतर हा फॉर लूप कशासाठी लावला, ॲरे मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करण्यासाठी, एंटर ॲरे एलिमेंट्स म्हणलं. आणि हा फॉर लूप कशासाठी लावला, तर ॲरेच्या व्हॅल्यूज डिस्प्ले करण्यासाठी. सेम जसं बबल शॉर्टला केलं, सेम जसं सिलेक्शन शॉर्टला केलं, तसंच इथं सुद्धा काम तेच केलं आहे. आपण ॲरे घेतला आहे आणि ॲरे डिस्प्ले केला आहे. फक्त तुमचं लॉजिक सॉर्टिंगचं चेंज होणार आहे. इन्सर्शनचं वेगळं, सिलेक्शनचं वेगळं आणि बबल सॉर्टचं वेगळं. आता हेच लॉजिक मेन आहे, जे की तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला या लेक्चरच्या निमित्ताने मी समजून सांगणार आहे. तर चला तर आपण आता ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आपल्या. त्याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आधी मी तुम्हाला प्रोग्राम लिहून रन करून दाखवतो, सॉर्टिंग होत आहे का नाही, आणि त्यानंतर मी तुम्हाला हा एक्सप्लेन करून दाखवतो. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आलो आहोत. आता मी काय करणार आहे, ही लाईन मी डिलीट करून टाकतो. आता आपल्याला इन्सर्शन सॉर्टचा प्रोग्राम लिहायचा आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला लागणारे सर्व व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घ्या. जशी जशी तुम्हाला प्रोग्राम लिहिता तसे तसे तुम्हाला लागणारे सर्व व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घ्या. आधी तुम्हाला माहिती ॲरे घ्यायचा युजर कडून, मग ॲरे डिक्लेअर करा. ॲरेची साईज किती देणार तुम्ही, 10 एलिमेंट. चला 10 एलिमेंट्स पर्यंत युजर त्याच्यावरती व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकते. त्यानंतर युजर कडून साईज घ्यायची. साईज कशामध्ये घेणार तुम्ही, एन मध्ये साईज घेणार तुमची. आता पुरते एवढेच करा, बाकीचे पुन्हा बघता येईल. बाकीचे जस्ट त्याच्या ह्याच्यात पुन्हा बघता येईल, जेव्हा जेव्हा ते आपल्याला यूज करताना का तेव्हा तेव्हा ते आपण बघता येईल. आता काय करा, एन वरती व्हॅल्यू घ्या. एन वरती व्हॅल्यू घ्या, कुणाची, ॲरेची साईज घ्या. पण तुम्ही म्हणता सर आपण ॲरेची साईज तर इथंच दिली आणि ह्या साईज मध्ये या युजरने एंटर केलेल्या साईज मध्ये काय डिफरन्स आहे. तर मित्रांनो, आपण ॲरेची साईज दिली 10, म्हणजे ॲरे मध्ये 10 ब्लॉक्स क्रिएट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
हे टोटल 10 बॉक्स ऍरे मध्ये क्रिएट झाले, पण युजरला एलिमेंट एंटर करताना 5च एलिमेंट्स एंटर करायचे. तर मग युजर काय करेन, युजर एवढीच मेमरी त्याची यूज करेन, मग बाकीची मेमरी काय वायाच गेली ना मित्रांनो. मग डिक्लेअर करताना एकतर कमीच ह्याच्या डिक्लेअर करा, नाहीतर युजरला जर इथपर्यंतच डिक्लेअर करायचं असेल आणि एवढा ऍरे खुला सोडायचा असेल, तर मग काय करणार, एन नंबर पर्यंतच हा लूप चालणार, एन नंबर पर्यंतच व्हॅल्यू त्याच्यावरती स्टोअर होणार. समजत आहे. एन म्हणजे सपोज एन ची व्हॅल्यू दिली आपण 5, म्हणजे 5 एलिमेंट्स भरूच तरच आपले हा लूप चालणार. 5 एलिमेंट्स भरले की बंद होणार. समजत आहे. त्यानंतर आपण प्रिंट एफ फंक्शन वापरून काय करूया, आपण एन वरती व्हॅल्यू घेऊया, मग प्रिंट एफ फंक्शन वापरा. प्रिंट एफ फंक्शन वापरल्यावर त्याच्यामध्ये आपण काय करणार, युजरला मेसेज देणार, /n करून युजरला मेसेज द्या की एंटर साईज ऑफ ऍरे. मग काय करणार, युजर ऍरेची साईज एंटर करणार. मग ऍरेची साईज एंटर केलेली, याला क्लोज करा, ऍरेची साईज एंटर केलेली स्कॅन एफ फंक्शनचा यूज करून तुम्ही काय करायचंय, %d ऍक्सेस स्पेसिफायर फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज करून तुम्ही काय करायचंय, ती व्हॅल्यू आपल्या एन नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करायची. मग कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ एन करा, म्हणजे एनच्या ऍड्रेस वरती ती स्टोअर होऊन जाईल व्हॅल्यू. समजत आहे मी काय केलं. आता मी काय करणार, त्या ऍरे वरती व्हॅल्यूज घेणार, मग परत प्रिंट एफ करून युजरला मेसेज द्या की ऍरे वरती आपल्याला व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. मग याच्यामध्ये युजरला मेसेज करणार की मी युजरला मेसेज देणार आउटपुट स्क्रीनला की एंटर ऍरे इथं ऍरेची स्पेलिंग चुकली काही, ऍरे एंटर ऍरे एलिमेंट्स म्हणलं. मग युजर काय करणार, तुमचे ऍरेचे एलिमेंट्स एंटर करणार, जी साईज युजरने ठेवली त्या साईज नुसार. मग ते ऍरे एलिमेंट्स ऍरेवरती टाकण्यासाठी आपल्याला फॉर लूप वापरावं लागेल. ही फॉर लूपची पाठच करून ठेवायचं. फॉर लूप हा फॉर लूप तुम्ही पाठच करून ठेवायचा. ऍरे इंडेक्स कुठून सुरुवात होते, 0 पासून सुरुवात होती. मग आय इज इक्वल टू 0 कॉमा आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा, एन पेक्षा आय हा तुमचा लेस दॅन असला पाहिजे, आय इन्क्रीमेंट झाला पाहिजे, आय प्लस प्लस झाला पाहिजे. ही कंडिशन तुम्ही तुमच्या दिमागमध्ये अशी फिट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पेपरमध्ये. स्कॅन एफ करून आपण काय करणार आहोत, ऍरेवरती व्हॅल्यू घेणार आहोत. आता ऍरेवरती कशी व्हॅल्यू घेतात, %d हा फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज करून आपण कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय वरती स्टोअर करणार. मग आता आय ची व्हॅल्यू 0 आहे, मग ए ऑफ 0 वरती पहिली व्हॅल्यू स्टोअर होईल. आय ची व्हॅल्यू 1 होईल इन्क्रीमेंट झाल्यावर, मग ए ऑफ 1 वरती. आय ची व्हॅल्यू परत इन्क्रीमेंट झाल्यावर 2 होईल, मग ए ऑफ 2 वरती. जवळ तुमची ही कंडिशन फॉल्स होत नाही तवर याला क्लोज करा. समजलं मी काय केलं, हे काय काय गोष्टी मी केलेल्या आहेत. आता हेच सेम लॉजिक मी काय करणार आहे, ऍरे डिस्प्ले करण्यासाठी यूज करणार आहे. मग ऍरे एलिमेंट्स मी डिस्प्ले करण्यासाठी सेम हा लॉजिक यूज करणार आहे. एंटर नाही तर ऍरे एलिमेंट्स एवढंच टाकून देऊया. आणि इतर प्रिंट एफच्या जागी तुम्ही काय करा, स्कॅन एफच्या जागी तुम्ही काय करा, प्रिंट एफ फंक्शन वापरा. इथलं हे ऍड्रेस ऑपरेटर काढून टाका. आता तुमच्या ह्या व्हॅल्यूज आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होते ना. आणि तर /t लावायचं विसरू नका. /t चा यूज करण्याने काय होणार आहे, /t म्हणजे या दोन्ही मध्ये गॅप राहणार आहे. या पहिल्या एलिमेंट मध्ये आणि दुसऱ्या एलिमेंट मध्ये थोडासा गॅप येईल. समजत आहे मी काय केलं. आता हे झालं ऍरे डिस्प्ले करण्यासाठी आणि ऍरे घेण्यासाठी. समजत आहे. आता पहा मित्रांनो, या दोन्हीच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्शनचं म्हणजे सॉर्टिंगचं लॉजिक लावायचं आहे. जसं की आपण बबल सॉर्टला केलं, जसं की आपण सिलेक्शन सॉर्टला बी केलं. सॉर्टिंगचं लॉजिक ह्या दोन्हीच्या मध्ये आपण लावलं जातंय. मग मित्रांनो, इन्सर्शन सॉर्टचं आधी मी लॉजिक लिहून घेतो, त्यानंतर मी रन करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आधी मी सर्व लॉजिक लिहून घेतो. यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचंय, पासेस परफॉर्म करायचे आहेत.
मग पहिला फॉर लूप मी पासेससाठी यूज करतो. मग पहिल्या फॉर लूप मध्ये मी आय, मित्रांनो हा वरला आय हाच याच फॉर लूप साठी मर्यादित आहे. मग तुम्ही इथं आय ची व्हॅल्यू 0 दिली म्हणून इथं आय ची व्हॅल्यू 0 होती का? नाही. हा आय या फॉर लूपचा आहे, हा आय याच फॉर लूपचा आहे आणि हा आय याच फॉर लूपचा आहे. म्हणजे ह्याच फॉर लूप मध्ये तो 0 राहील आणि यामध्ये तुम्ही जर याला 1 डिक्लेअर केलं इक्वल टू 1 केलं तर या फॉर लूप मध्ये तो 1 राहील. समजत आहे? हेच प्रोग्रामिंगची जादू आहे मित्रांनो. हीच की प्रत्येक ह्याच्या कन्सेप्ट मध्ये प्रत्येक ह्याच्यावर ती व्हॅल्यू त्याच्या चेंज होत राहतात. प्रत्येक ह्याला वेगळ्या व्हॅल्यूज असतात. ती तुम्हाला जाणीव होऊन जाईल जसं जसं तुम्ही आणखीन प्रोग्रामिंग मध्ये मास्टरी करता तेव्हाच. म्हणजे तुम्ही जसे जसे स्वतःहून प्रोग्राम सॉल्व्ह करता त्यामुळे त्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. त्यामुळं सेल्फ प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे प्रोग्रामिंगसाठी. आता हा फॉर लूप झाला. आता लूप मला फॉर लूप मी कुठपर्यंत लिहिला आहे? हा लेस दॅन आय हा लेस दॅन असला पाहिजे एन पेक्षा. एन काय आहे? तुमची साईज आहे. कशाची साईज आहे तुमची? त्या ॲरेची. पहिला फॉर लूप मी कशासाठी घेतला? पासेससाठी. नंबर ऑफ पासेस किती परफॉर्म करायचे त्याच्यासाठी. आता मित्रांनो इथं मी आय डिक्लेअर करतो आधी, जेणेकरून मला एरर येणार नाही. आता मित्रांनो मला लागणार कोणता व्हेरिएबल आहे? टेम्प. टेम्प टेम्प का म्हणून घेतला मी तुम्हाला सांगतो. टेम्प वरती मी व्हॅल्यू टाकणार ए ऑफ आय ची, म्हणजे ए ऑफ आय टाकणार. ए ऑफ आय म्हणजेच ए ऑफ 1. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू या टेम्प वरती नाही जाईल, टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. आता याच्या खाली मी फॉर लूप लावतो. सेम जो मी तुम्हाला पीडीएफ मध्ये लॉजिक दाखवलं तेच लॉजिक मी इथे इम्प्लिमेंट करत आहे. या फॉर लूप मध्ये मी जे यूज करतो, कारण की आय वर यूज झालेला आहे, आयचा वर यूज झालेला आहे. आता मी जी करणार, जे I-1 करत आहे. I-1 म्हणजेच हे I-1 म्हणजेच 1-1. 1 किती होतो तुमचा? 0 होतो. मग ते 0 या जे वरती स्टोअर होईल. आता मित्रांनो इथं तुम्ही लक्ष द्या. आता इथं तुम्ही लक्ष द्या. इथं काय करायचंय आपल्याला? लॉजिकल अँड ऑपरेटर यूज करायचा आहे. आता लॉजिकल अँडचा ऑपरेटरचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आपण ऑपरेटर्स बघत होतो सी लँग्वेजचे, बरं का, सी लँग्वेजचा ऑपरेटर्सचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ते बघून घ्या. जेव्हा आपण ऑपरेटर्स यूज करीत होतो आणि C++ मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे लॉजिकल अँडचा यूज काय आहे ते. लॉजिकल अँड म्हणजे तुम्हाला दाखवू का? हा झाला तुमचा लॉजिकल अँड. म्हणजे याच्या इकडली लेफ्ट साईडची कंडिशन सुद्धा ट्रू असायला पाहिजे आणि राईट साईडची कंडिशन सुद्धा ट्रू असायला पाहिजे, तेव्हाच हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो या कंडिशनचा. आणि जर मित्रांनो दोन्हीपैकी एकही कंडिशन, सपोज ही कंडिशन तुमची फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? तर नाही होणार. सपोज ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? नाही. जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू होत्या तेव्हाच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हे तुमचा लॉजिकल अँडचा यूज आहे. मग मित्रांनो तीच कंडिशन आपल्याला इथं लावायची आहे. लॉजिकल अँड यूज करायचा आहे. लॉजिकल अँड म्हणजे असे दोन ऍड्रेस ऑपरेटर यूज करायचे. त्याच्या इकडली साईड आणि इकडली साईड दोन्ही साईड जर ट्रू असत्या तरच आपला प्रोग्राम, तरच ही कंडिशन ट्रू होणार आहे. मधली कंडिशन जे ची कंडिशन. मग इथं कंडिशन काय देणार मी? जे हा ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू असला पाहिजे 0 सोबत. याच्यामध्ये मी गॅप सुद्धा देतो किंवा नका देऊ गॅप, आणखी पुन्हा इंडेंटेशन एरर वगैरे काही येऊन जाईल. त्याचसोबत मी दुसरी कंडिशन देतो ए ऑफ जे हा तुमचा ग्रेटर दॅन जर असला, ए ऑफ जे म्हणजेच ए ऑफ 0 ज्याची व्हॅल्यू काय 0 आहे ना. I-1 म्हणजेच आय ची व्हॅल्यू काय 1, मग 1-1 म्हणजे 0, ज्याची व्हॅल्यू काय झाली 0. मग ए ऑफ 0 म्हणजेच ए ऑफ जे म्हणजेच ए ऑफ 0. मग ए ऑफ 0 जर लेस दॅन असला ए ऑफ 1 पेक्षा, नाही किंवा टेम्प पेक्षा, जर ए ऑफ जे म्हणजेच ए ऑफ 0 जर टेम्पररी व्हेरिएबल पेक्षा तुमचा लेस दॅन असला, टेम्प, या टेम्प पेक्षा ए ऑफ 1 का, ए ऑफ आय काय आहे? ए ऑफ 1 आहे. ए ऑफ 1 कशावरती टाकला आपण? टेम्प वरती. मग टेम्प पेक्षा जर लेस दॅन असेल ए ऑफ जे तर आपण काय करणार? ही कंडिशन ट्रू होणार. मग ही कंडिशन जर ट्रू झाली तर आपण काय करणार? ए ऑफ J+1 वरती ए ऑफ जे ची व्हॅल्यू टाकून देणार. त्याआधी याला क्लोज करून जे मायनस करणार आपण. आता जे मायनसचा अर्थ काय? जेची व्हॅल्यू एका व्हॅल्यूनी कमी करणार आपण.
आता कमी कामून केली ती तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, एक सॉर्टेड बकेट होती आणि एक अनसॉर्टेड बकेट होती. जसं जसं तुम्ही सॉर्टेड बकेटमध्ये एलिमेंट्स इन्सर्ट करीत होतात, तिथं तसं तसं अनसॉर्टेड बकेट मधले एलिमेंट्स गायब होत होते. शेवटी जेव्हा चौथा पास तुमचा एंड झाला तेव्हा तुमचं काय झालं, अनसॉर्टेड बकेट तुमची एम्प्टी झाली. एम्प्टी झाली तुमची कोणती, अनसॉर्टेड बकेट. मग तेच काम करत आहे मित्रांनो, एका एका ह्यानी व्हॅल्यू कमी होणार आहेत, कारण की एक एक एलिमेंट प्रत्येक पासमध्ये इकडे जाणार आहे. मग या पासमध्ये एक एलिमेंट गेला, या पासमध्ये एक एलिमेंट गेला, या पासमध्ये एक एलिमेंट गेला आणि या पासमध्ये एक एलिमेंट गेला. मग आपल्याला मायनस करावं लागते ना, इथून एक एक जात आहे म्हणजे एक एक मायनस होत आहे, म्हणून एक एक मायनस म्हणजे जेला मायनस, म्हणून तर जेला मायनस केलेला आहे. समजत आहे, तसं लॉजिक इथं रन होत आहे, म्हणजे तसं लॉजिक आपण इथं लिहित आहोत. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार, ए ऑफ जे प्लस वन वरती वरती मी काय करणार, व्हॅल्यू टाकून देणार. कुणाची व्हॅल्यू टाकून देणार मी, ए ऑफ जी ची. आता तुम्ही म्हणता ए ऑफ जे प्लस वन वरती जी ची व्हॅल्यू हे काय आहे, आम्हाला काहीच समजत नाही. समजत नाही, मोप मान्य आहे मित्रांनो, पण शेवटपर्यंत टिका तुम्ही, शेवटपर्यंत आपलं लेक्चर बघा, शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला हे क्लिअर होऊन जाते. आणि या फॉर लूपच्या बाहेर मी काय लिहिलेलं आहे, ए ऑफ जे प्लस वन वरती मी काय केलेलं आहे, टेम्प टाकून दिलेला आहे, टेम्प. मग या ए ऑफ जे प्लस वन वरती मी जेव्हा टेम्पररी व्हॅल्यू टाकून देणार. आता मला जे काही व्हेरिएबल्स लागलेले आहेत कॉमा देऊन ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करा. मला जे एक लागलेला आहे कॉमा देऊन, टेम्प एक लागलेला आहे, मी केले डिक्लेअर. हे झालं तुमचं कम्प्लीट इन्सर्शन सॉर्टचं लॉजिक. आता मित्रांनो हे लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, आधी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो, प्रोग्राम मध्ये काही एरर आहे का बघा. हे झालं तुमचं सर्व प्रोग्राम, आता रन करून दाखवतो. हे पहा, एंटर साईज ऑफ ॲरेचं साईज मी काय करतो, 4 ठेवतो, म्हणजे 4 एलिमेंट्स मला एंटर करायचे ॲरेमध्ये. आता रॅन्डम एलिमेंट्स मी एंटर करणार, 4 एलिमेंट्स, मला सॉर्टेड एलिमेंट्स शेवटी भेटून जातील. जर सॉर्टेड एलिमेंट्स भेटले तरच आपलं लॉजिक हे करेक्ट आहे, हे समजून घेऊया. आता रॅन्डम एलिमेंट्स मी कोणते एंटर करतो, 20 करतो आधी. चला एंटर, 40 करतो, एंटर, 30 करतो, एंटर आणि 10 करतो, एंटर. आता पहा मित्रांनो, हे काय झाले, आपले सॉर्टेड ॲरे झालं. ॲरे एलिमेंट्स सगळ्यात शेवटी आपल्याला काय भेटले, ॲरे एलिमेंट सॉर्टेड भेटली. आधी काय आलं, 10 आलं, पुन्हा 20 आलं, पुन्हा 30 आलं आणि पुन्हा 40 आलं. याच्या थ्रू काय झालं तुम्हाला, हे जेव्हा एंटर केले ते आपण ॲरे, याच्यामध्ये काय झालं, इथं सॉर्टिंगचं लॉजिक परफॉर्म झालं. कोणतं सॉर्टिंग, इन्सर्शन सॉर्टिंग. आता तुम्ही म्हणतात सर ह्याच्यामध्ये महाग इन्सर्शन सॉर्टिंगचं लॉजिक परफॉर्म झाले की बबल सॉर्टिंगचं झाले, हे कसं कळणार, हे तुम्हाला कळणार नाही. जे युजर आहेत त्यांना कळणार नाही की मागं कोणत्या सॉर्टिंगचं लॉजिक इम्प्लिमेंट झाले, पण जे प्रोग्राम असतात त्यांना कळतं की हे कोणत्या सॉर्टिंगचं लॉजिक इम्प्लिमेंट झाले. आता हा लॉजिक बघितल्यानंतर याच्यामध्ये स्वॅपिंग विपिंग काय नाही, याच्यामध्ये इन्सर्ट होत आहेत एलिमेंट. कसे इन्सर्ट होत आहेत ते समजून घेऊ. फक्त इन्सर्ट होत आहेत म्हणून याला इन्सर्शन सॉर्ट असं म्हणतात. आता चला, आता मी काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो हे लॉजिक. तर मी आधी आपला ॲरे काढून घेतो, जे की ॲरे मध्ये मी व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. काय काय इन्सर्ट केलं, मी पहिल्यांदा काय इन्सर्ट केलं तर 20, दुसऱ्यांदी 40 व्हॅल्यू इन्सर्ट केली, तिसऱ्यांदी 30 व्हॅल्यू इन्सर्ट केली आणि चौथ्यांदी 10 व्हॅल्यू इन्सर्ट केली. समजत आहे. आणि मला आउटपुटला काय आलं, 10, 20, 30, 40. आता हा ॲरे डिक्लेअर केला आपण, याची इंडेक्स व्हॅल्यू सांगा, 0, 1, 2, 3. किती साईज आपण डिक्लेअर केली, 4 एलिमेंट्स डिक्लेअर केले. मग ए ऑफ 0 वरती कोणती व्हॅल्यू आहे, 20. ए ऑफ 1 वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची, 40. ए ऑफ 2 वरती कोणती व्हॅल्यू आहे तुमची, 30. ए ऑफ 3 वरती कोणती व्हॅल्यू तुमची, 10. समजत आहे कोणत्या कशावरती व्हॅल्यू. आता मी काय करणार, प्रत्येक ह्याच्यावरती काय काय आहे ते लिहून घेणार. म्हणजे आता ए वरती काय काय आहे मी ते आधी लिहून घेतो. ए नावाच्या आय वरती काय काय आहे आणि एन वरती काय काय आहे. आय वरती तुमचं काय काय आहे, आय इज इक्वल टू, आय वरती काय आहे पहिल्यांदा बघा या लॉजिक मध्ये 1 आहे, मग आय इज इक्वल टू 1. एन वरती काय आहे तुमचं, वर लिहितो जरा, एन वरती काय आहे, एन वरती काय व्हॅल्यू इन्सर्ट केली ते आपण 4.
चला एन वरती काय व्हॅल्यू 4 व्हॅल्यू, आय वरती 1 आहे. मग मित्रांनो मला सांगा आय हा लेस दॅन असला पाहिजे. कंडिशन काय आहे, आय हा लेस दॅन असला पाहिजे एन पेक्षा. मग आय ची व्हॅल्यू काय आहे 1, मग 1 हा लेस दॅन आहे का, एन ची व्हॅल्यू काय 4, म्हणजे 1 हा लेस दॅन आहे का 4 पेक्षा. मग कंडिशन काय होत आहे, ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाली की मग ह्या फॉर लूप मध्ये येणार, फॉर लूप मध्ये येणार. मग टेम्प नावाच्या व्हेरिएबल वरती मी ए ऑफ आय ची व्हॅल्यू टाकत आहे. आता लक्ष द्या मित्रांनो, टेम्प इथं मी टेम्प डिक्लेअर करतो, TEMP, टेम्पररी व्हेरिएबल. इथं टेम्प तुमचा लिहितो हा. आता टेम्प वरती मी काय टाकत आहे, ए ऑफ आय. आय ची व्हॅल्यू काय आहे, ए ऑफ आय मी टाकत आहे, ए ऑफ आय. मग आय ची व्हॅल्यू काय आहे, आय ची व्हॅल्यू ही 1 आहे. कसं काय 1 आहे हे पहा ना, 1 आहे ना इथं, आय ची व्हॅल्यू 1 दिलती ना आपण, मग 1 आहे. म्हणजे ए ऑफ 1, म्हणजे ए ऑफ 1 म्हणजे कोणती व्हॅल्यू, ही 40 व्हॅल्यू, ही 1 हे 40 व्हॅल्यू. ए ऑफ 1 म्हणजे ही 40 व्हॅल्यू. मग ए ऑफ 1 ची व्हॅल्यू मी कशावरती टाकत आहे, टेम्प वरती टाकत आहे. म्हणजे टेम्प वरती कोणती व्हॅल्यू येईल, ही 40 व्हॅल्यू येईल. समजून घ्या मित्रांनो, मी काय केलं आहे, हे लॉजिक तुम्हाला सांगत आहे, एक एक लाईन मी तुम्हाला समजून सांगत आहे. या लाईनचा यूज काय झाला, ए ऑफ आय ची व्हॅल्यू, म्हणजेच ए ऑफ आय ची व्हॅल्यू काय आहे 40 आहे. मग ही 40 व्हॅल्यू टेम्प वरती टाकली, टेम्प वरती मी ती टाकली. मग टेम्प वरती कोणती व्हॅल्यू आली, 40 व्हॅल्यू आली. त्यानंतर ही लाईन 16 नंबरची लाईन फॉर जे. आता जे हे इथंच थांबवा. आता जे इकडे काढतो मी, नाही तर इथंच वर काढतो. जे हा तुमचा काय आहे, आय -1 आहे. आय -1 म्हणजेच आय ची व्हॅल्यू काय आहे तुमची, आय ची व्हॅल्यू 1 आहे. आणि 1 - 1 म्हणजेच तुमचा जे, म्हणजेच जे तुमचा काय झाला 0 झाला. जे ची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. 1 - 1 म्हणजेच 0. मग जे ची व्हॅल्यू तुमची 0 झाली. जी आता तुमचा काय झाला 0. मग 0 हा लेस दॅन किंवा इक्वल टू आहे, ही कंडिशन काय होत आहे, ट्रू होत आहे. 0 हा लेस दॅन असला, सॉरी ग्रेटर दॅन असला पाहिजे. जीची व्हॅल्यू काय 0, जीची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 0. 0 हा लेस दॅन असला पाहिजे किंवा इक्वल टू असला पाहिजे 0 पेक्षा, तरच ही कंडिशन ट्रू. मग पहिली कंडिशन ट्रू होत आहे का, हो. सोबतच अँड ऑपरेटर आहे म्हणलं, दुसरी पण कंडिशन आपल्याला ट्रू लागते. मग ही दुसरी कंडिशन बघा. दुसरी कंडिशन काय म्हणते, ए ऑफ जे. ए ऑफ जे काय आहे, ए ऑफ आय, तर तुम्हाला समजलं ए ऑफ जे. ए ऑफ जे काय आहे, जे म्हणजे काय आहे तुमचा 0, म्हणजे ए ऑफ 0. ए ऑफ जी म्हणजेच ए ऑफ 0. मग ए ऑफ जी 0 ची व्हॅल्यू काय आहे 20. ए ऑफ 0 ची व्हॅल्यू तुमची 20 आहे. या एरेवरती बॅकग्राऊंड मध्ये कसं ऑपरेशन परफॉर्म होत आहे ते दाखवत आहे मी तुम्हाला. ए ऑफ 0 ची व्हॅल्यू 20 आहे. आता मग 20 हा ग्रेटर आहे का टेम्प पेक्षा. TEMP, टेम्प म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल. हा टेम्प, आता मी कलर वेगळा घेतो. हा टेम्प काय आहे तुमचा 40 आणि ए ऑफ 0 ची व्हॅल्यू 20 आहे. मग 20 हा ग्रेटर आहे का 40 पेक्षा. कंडिशन काय होत आहे, कंडिशन फॉल्स होत आहे. कंडिशन फॉल्स झाल्यावर मग काय होणार, हा फॉर लूप एक्झिक्यूट होणार का नाही, हा फॉर लूप एक्झिक्यूट होणार नाही. डायरेक्ट ह्या फॉर लूपच्या लाईनला स्किप करून, या बॉडीला स्किप करून डायरेक्ट ही लाईन एक्झिक्यूट होणार. इन्क्रीमेंट होणार का नाही, कारण की कंडिशनच फॉल्स निघाली ना. मग इन्क्रीमेंट होण्याचा संबंधच काय येतो, डायरेक्ट ही लाईन एक्झिक्यूट होणार. या लाईन मध्ये काय आहे, ए ऑफ जे प्लस 1 म्हणजेच 0. ए ऑफ 0, ए ऑफ 0 वरती तुम्ही टेम्प टाकला, म्हणजे ए ऑफ 0 वरती तुम्ही टेम्प टाकला, म्हणजेच ए ऑफ 0 ची व्हॅल्यू काय, ए ऑफ 0 ची व्हॅल्यू काय 20. 20 वरती तुम्ही टेम्प टाकला म्हणजे 40 व्हॅल्यू इन्सर्ट केली. ए ऑफ 0 वरती तुम्ही 40 व्हॅल्यू इन्सर्ट केली, तर मग काय होईल, याच्या जागी ही 40 व्हॅल्यू आउटपुट स्क्रीन 40 व्हॅल्यू याच्या जागी येऊन जाईल ए ऑफ 0 च्या जागी. मग ए ऑफ 0 च्या जागी 40 व्हॅल्यू इन्सर्ट करा तुम्ही. मग ए ऑफ 0, ए ऑफ 0 आता इथे खाली लिहितो आम्ही, ए ऑफ 0 च्या जागी मी 40 व्हॅल्यू टाकली हा, कारण की टेम्पची व्हॅल्यू मला ए ऑफ 1 वरती टाकायची होती. म्हणजे जे प्लस 1 म्हणजेच जे काय आहे तुमचा 0, 0 प्लस 1 म्हणजेच 1, 0 प्लस 1 म्हणजेच 1, सॉरी 0 वरती नाही तुमची, 0 प्लस 1 म्हणजेच 1, म्हणजे तिथंच राहणार व्हॅल्यू तुमची, चेंज होणार का नाही. ए ऑफ 0 नाही, ए ऑफ 1 वरती
जे प्लस वन म्हणजेच मी याला काय धरलं, हे धरलं, हे -1 धरलं, पण जे प्लस वन आहे मी ह्याला -1 धरलं. जर -1 झालं असतं तर जे ची व्हॅल्यू 0 झाली असती. मग जे प्लस वन झालं इथं, म्हणजे जे काय आहे 0 प्लस 1, 0 प्लस 1 1 होते, म्हणजे जे ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1 आहे. जे ची व्हॅल्यू 1 म्हणजे ए ऑफ जे ची व्हॅल्यू 1 आहे तुमची. मग ए ऑफ 1 वरती तुम्ही टेम्प टाकत आहात, ए ऑफ 1 वरती तुम्ही टेम्पररी व्हॅल्यू टाकत आहात, म्हणजे ए ऑफ 1 वरती. आता म्हणजे इथं तुम्ही टेम्पररी व्हॅल्यू टाकत आहात. टेम्पररी व्हॅल्यू काय आहे तुमची 40, म्हणजे 40 तुम्ही याच ठिकाणी टाकत आहात ए ऑफ 1 वरतीच. मग तिथं काही चेंज होणार आहे का? नाही. मग काय होणार? मग इथं परत जाणार ऑपरेट, कंडिशन चेक करणार, कंडिशन आय ला इन्क्रीमेंट करणार. मग आय काय होणार? आय आता 2 होणार, आय तुमचा 2 होणार. आय ची व्हॅल्यू 2 झाली, सपोज इन्क्रीमेंट झाला, आय ची व्हॅल्यू 2 झाली. मग 2 हा लेस देन आहे का? 2 हा लेस देन आहे का एन पेक्षा? मग एन ची व्हॅल्यू 4 आहे, 2 हा लेस देन आहे. कंडिशन काय निघाली? परत ट्रू निघाली. कंडिशन ट्रू निघाल्यावर टेम्प वरती आपण काय टाकणार? ए ऑफ आय. ए ऑफ आय काय आहे तुमचा? ए ऑफ आय काय आहे? आय ची व्हॅल्यू काय आहे आता? 2, म्हणजे ए ऑफ 2. ए ऑफ 2 म्हणजे इथं ही 30 व्हॅल्यू बघा. आता ए ऑफ 2 वरती आलो आपण. ए ऑफ 2 टेम्प वरती टाकली, म्हणजे 30 व्हॅल्यू या टेम्पररी व्हेरिएबल वरती टाकली. 30 व्हॅल्यू या टेम्पररी व्हेरिएबल वरती टाकली. 30 व्हॅल्यू जेव्हा मी टेम्पररी व्हेरिएबल वरती टाकली, या लाईनचा यूज झाला. आता फॉर लूप, फॉर लूप मध्ये काय? जे ची कंडिशन चेक करणार, जे आय -1, जे आय -1 म्हणजेच आता इथं जे आय -1, आय ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे, म्हणजे 2 - 1 1 होते, म्हणजे जे तुमचा काय झाला? जे ची व्हॅल्यू काय झाली तुमची आता 1 झाली. मग 1 हा ग्रेटर देन आहे का 0 पेक्षा? हो, ही कंडिशन काय आहे? ट्रू आहे. ही कंडिशन ट्रू निघाली परत. पण अँड ऑपरेटरचा मिनिंग काय आहे? ही पण कंडिशन ट्रू निघावं लागते, ही पण कंडिशन, तेव्हाच आपला फॉर लूप एक्झिक्यूट होणार. ही पण कंडिशन ट्रू निघावं लागते, तेव्हा शिवाय होणार नाही. मग ही कंडिशन ट्रू निघते का? ए ऑफ जी म्हणजेच ए ऑफ 1 हा ग्रेटर देन आहे का टेम्प पेक्षा? म्हणजे ए ऑफ 1 हा तुमचा ग्रेटर देन आहे का टेम्प पेक्षा? ए ऑफ 1 ची व्हॅल्यू तुमची काय आहे? ए ऑफ 1 ची व्हॅल्यू तुमची 40 आहे. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू तुमची 40 आहे. याच्यापेक्षा ग्रेटर देन आहे का? ए ऑफ जे 1, हा ए ऑफ जे म्हणजे ए ऑफ 1 आणि ए ऑफ 1 ची व्हॅल्यू तुमची काय आहे? 40 आहे. मग तुमच्या ए ऑफ 1 हा ग्रेटर आहे का टेम्प पेक्षा? म्हणजे टेम्पररी व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर आहे का? ए ऑफ 1. मग चेक केला जातो. मग हा एलिमेंट काय आहे? ग्रेटर आहे 30 पेक्षा. मग काय होणार इथं? ही कंडिशन ट्रू होणार. कंडिशन काय होणार? ट्रू होणार. कसं काय? ए ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे? 40. 40 हा ग्रेटर दॅन आहे टेम्प पेक्षा. टेम्प वरती काय आहे? 30 टेम्प पेक्षा. मग ही कंडिशन ट्रू झाली. मग जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू होत्या तेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होती. कोणती? आता मी कलर दुसरा घेतो. हा फॉर लूप एक्झिक्यूट होणार. फॉर लूप मध्ये काय सांगितलेलं आहे तुमचं? आधी झाला का एक्झिक्यूट? नाही, आधी डायरेक्ट पास झालता, कारण की कंडिशन फॉल्स निघाली. आता ट्रू निघाली, दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तरच आपला फॉर लूप एक्झिक्यूट होणार. आता हे फॉर लूप एक्झिक्यूट होत आहे. आता या लाईनीचा अर्थ सांगतो तुम्हाला. ए ऑफ जे प्लस 1 म्हणजेच 1 + 1 म्हणजे ए ऑफ 2. ए ऑफ 2 वरती मी काय टाकत आहे? इक्वल टू ए ऑफ जे म्हणजेच ए ऑफ जे काय आहे तुमचा? 1. ए ऑफ जे तुमचा 1 आहे आणि ए ऑफ 2 तुमचा काय आहे? सॉरी, ए ऑफ जे प्लस 1 काय आहे तुमचा? ए ऑफ 2. तर मग मी काय केलं इथं? ए ऑफ 2 वरती म्हणजेच या ठिकाणी मी काय केलेलं आहे? ही 40 व्हॅल्यू इकडे टाकलेली आहे आणि ही 30 व्हॅल्यू इकडे टाकलेली आहे. समजलं? ए ऑफ जे वरती म्हणजेच ए ऑफ 2 वरची व्हॅल्यू मी ए ऑफ 1 वरती सॉरी, ए ऑफ 1 वरची व्हॅल्यू मी ए ऑफ 2 वरती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ए ऑफ 1 वरची व्हॅल्यू मी ए ऑफ 2 वरती टाकलेली आहे. मग ए ऑफ 1 ची व्हॅल्यू मी ए ऑफ 2 वरती टाकली. समजत आहे मी काय म्हणत आहे? ए ऑफ 1 ची व्हॅल्यू मी ए ऑफ 2 वरती टाकली आणि आता ही लाईन एक्झिक्यूट होणार. कोणती? ए ऑफ जे प्लस 1. जे प्लस 1 म्हणजेच ए ऑफ 2.
ए ऑफ 2. आता ही खाली लाईन एक्झिक्यूट होत आहे. ए ऑफ 2 वरती मी परत टेम्प टाकतो. ए ऑफ 2 वरती मी टेम्प टाकतो. टेम्प काय आहे 30, म्हणजे 30 ए ऑफ 2 वरती 30 ए ऑफ 2 वरती गेला आणि 40 इकडे आला. समजत आहे का मी काय म्हणत आहे? टेम्प वरती तुमचं 30 होता ते इकडे जाणार आणि 40 तुमचा इकडे जाणार. काय लॉजिक यूज होत आहे इथं ते समजलं तुम्हाला? आता तुम्ही जाणून घ्या मित्रांनो, हे लॉजिक तुमचं कवर इम्प्लिमेंट होणार. आता 30 कसा इकडे आला तसंच जे मायनस होणार. जे मायनस मायनस झाल्यानंतर तुमचा एलिमेंट एक एक हेनी मायनस होणार. मग एक एक हेनी जेव्हा मायनस होणार तेव्हा सगळ्यात छोटा एलिमेंट तुमचा पहिल्यांदा येणार आणि सगळ्यात मोठा एलिमेंट तुमचा लास्टला जाणार. मग जसं जर तुमचं सांगायचं जर तात्पर्य झालं तर सगळे एलिमेंट्स तुम्हाला, छोटे एलिमेंट्स तुमच्या लेफ्ट साईडला येऊन जाते ना, सगळे मोठे एलिमेंट्स तुम्हाला तुमच्या राईट साईडला येऊन जाते मित्रांनो. जे इन्क्रीमेंट होणार इथं झाल्यावर जे इन्क्रीमेंट होणार ही कंडिशन डायरेक्ट होणार का? नाही. पण जे इन्क्रीमेंट झाल्यावर सॉरी जे डिक्रीमेंट होणार, जे डिक्रीमेंट झाला म्हणजे एकनी कमी होणार. जे मायनस मायनस केले ना, मग जेची व्हॅल्यू काय आहे? सपोज जेची व्हॅल्यू तुम्ही इथं काय दिली, जेची व्हॅल्यू काय दिली तुम्ही इथं, जे 1 + 1 म्हणजे 2 दिली. मग जेची व्हॅल्यू एकनी मायनस होणार म्हणजे जे 1 होणार. जे 1 झाल्यावर परत कंडिशन चेक होणार. कंडिशन जर ट्रू निघाली तर ही होणार. याची व्हॅल्यू ह्याच्यावरती आणि त्याची व्हॅल्यू त्याच्यावरती. समजत आहे? तुम्हाला समजलं? असं कवर चालणार जोपर्यंत शेवटचा पास होत नाही तोवर. आता मी पहिले 2 पास तुम्हाला सांगितले, पण टोटल 4 पासेस होणार आहेत या प्रोग्राम मध्ये, कारण की आपण 4 एलिमेंट एंटर केलेत. मग मित्रांनो टोटल 4 पासेस होणार म्हणल्यावर 4दा हा फॉर लूप तुमचे एक्झिक्यूट होत राहणार आणि तुमचे एलिमेंट्स असे एकानंतर एक इन्सर्ट होत राहणार. कुणावरती? त्यांच्या जागेवरती इन्सर्ट होत राहणार. मग 10 कुठे इन्सर्ट होणार? सगळ्यात पुढं. 30 कुठे इन्सर्ट होणार? त्याच्या नंतर. 20 त्याच्या 10च्या आणि 30च्या मध्ये आणि 40 सगळ्यात लास्टला इन्सर्ट होणार. समजलं? हे तुमचं लॉजिक आहे. तुम्ही म्हणता सर 10, 30, 40 ह्याच नंबर तुम्ही दाखवले, बाकीचे नंबर तुम्ही आम्हाला दाखवलेच नाहीत. साईज द्या, परत 4 साईज दिली, जरा असे नंबर द्या. आता पहा, पहिला काय सॉर्ट 5, त्यानंतर 156, त्यानंतर 555 आणि त्यानंतर 897. हे सॉर्टिंग असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होऊन आपल्याला आउटपुट स्क्रीनला आलेलं आहे. सेम मित्रांनो, जे तुम्ही एक्झाम्पल मध्ये जे एलिमेंट तुम्ही टाकली होती ते एलिमेंट इथे टाकून बघा आणि हे प्रोग्राम तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जरी क्लिअर झाले नसते मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. फक्त हा लॉजिक तुम्ही लक्षात राहू द्या. हे लॉजिक तुम्ही लक्षात राहू द्या. अख्खं लॉजिक तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही एक्झाम मध्ये ते लॉजिक लिहून येता. एक्झामिनर तुमचा हे बघत नाही, हे प्रोग्राम आणि हे प्रोग्राम बघणार नाही. एक्झामिनर कड तेवढा टाइम नसतो. एक्झामिनर फक्त तुमचं लॉजिक बरोबर तुम्ही लिहिलंय का, 2 फॉर लूप यूज केलेले आहेत का, टेम्प वरती व्हॅल्यू टाकलेली आहे का, त्यानंतर हे बरोबर लिहिलंय का सगळं, हे चेक करतं एक्झामिनर. ना की तुमचं बाकीचा प्रोग्राम की प्रिंट एफ लिहिलंय का, स्कॅन एफ लिहिलंय का, अशी मांडणी केली का, असे युजरला मेसेज दिलेत का, हे चेक करण्यापेक्षा तो त्याचं लॉजिक चेक करतो. यालाच लॉजिक म्हणतात मित्रांनो. लॉजिक इम्पॉर्टंट असतंय प्रोग्रामचं. लॉजिक बिल्डिंग ज्याला जमली तोच खरा प्रोग्रामर. आता मित्रांनो मला सांगा, इन्सर्शन सॉर्ट जेव्हा या अस्तित्वात नव्हतं तेव्हा कुणाला माहिती तर होतं का अशाला असं करायचं, जेला प्लस प्लस करायचं, जेला डिक्रीमेंट करायचं, आयला इन्क्रीमेंट करायचं? हे लॉजिक कसं बिल्ड होतं माहिती का मित्रांनो? आता सपोज तुम्ही एखाद्या ॲरेवरती सॉल्व्ह करत आहात. आता आपण हँड रन कसं केलं तसं सेम जेव्हा हा लॉजिक तुमचा डेव्हलप होत असेल, जेणे कुणी हा लॉजिक डेव्हलप केला असेल, तेव्हा सेम तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत त्याला जशी एरर येतील, जसे प्रॉब्लेम त्याला येतील तसे तो या लॉजिकला कस्टमाइज करत राहील. मग शेवटी कस्टमाइज केल्यानंतर हा त्याचा फायनल लॉजिक होऊन निघेल मित्रांनो. तसं तुम्हाला कंपनीमध्ये काय करतील, एखादी प्रॉब्लेम देतील, मग त्या प्रॉब्लेम नुसार तुम्हाला लॉजिक जनरेट करता आलं पाहिजे, त्या प्रॉब्लेम नुसार तुम्हाला लॉजिक क्रिएट करता आलं पाहिजे. ही आधीचे लॉजिक फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन साठी लागतात. कारण की जर तुम्हाला कंपनीमध्ये सांगितलं की आम्हाला या ॲरेचं या डाटाचं शॉर्टिंग करून द्या, तर तुम्ही हे आधीचे लॉजिक तुम्ही यूज करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला नवीन तुमचं लॉजिक लिहिण्याची गरज नाही. समजत आहे मी काय म्हणत आहे? होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरी नाही समजलं असेल फक्त हे लॉजिक लक्षात ठेवा. प्रोग्राम हा येण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर आहेत, कमी आहेत, खूप एकदम
30% तुमचे चान्सेस आहेत हा प्रोग्राम येण्याचे, बाकीचे 80% किंवा 70% तुमचे चान्सेस आहेत किंवा 100% तुमचे चान्सेस आहेत की तुमचे एक्झाम्पल्स तुमचे 70 मार्क्सच्या एक्झाम मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातील. बाकी प्रोग्रामची गॅरंटी नाही, प्रोग्राम विचारले जाऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणता सर बबल सॉर्टचा आणि सिलेक्शन सॉर्टचा, हा ते दोन प्रोग्राम महत्वाचे आहेत, ते दोन प्लस हे बी 50-50 करा हे बी. पण क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट ह्या दोन्हीचे प्रोग्राम करायची गरज नाही. तरी मी तुम्हाला प्रोग्राम देणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही प्रोग्राम करायची त्याची गरज नाही, कारण की त्याचे एक्झाम्पल्सच विचारले जातात. एक्झाम्पल मध्येच तुमचा एवढा टाइम जातो की तुम्हाला प्रोग्राम करण्याचे तुम्हाला टाइमच भेटत नाही. म्हणजेच एक्झाम मध्ये प्रोग्राम जर आला तर एक्झाम्पल येणार नाही आणि एक्झाम्पल जर आलं तर प्रोग्राम येणार नाही. समजत आहे? ओके, तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.